चला डोलवी डॅशर्स आपली जी प्लेइंग 11 आहे ना ती नीट नावासहित द्या, कारण वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्याच्यामुळे कुठलीही या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडचण निर्माण होणार नाहीये. इम्रान बुखारी भाईजान खरं तर यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. खरं तर रोहा आणि अलिबाग मध्ये यांचा आवाज सर्वांना हवा असा वाटतो आणि त्यांचा आवाज देखील या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. चला डोलवी डॅशर्स टीम, चला आपण लवकर या. प्रत्येक जे खेळाडू आहेत, जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, पहिले अनाउन्समेंट आपण ज्या पडद्याच्या मागे बसायचा, सर्व उठायचं आहे. प्लीज सहकार्य करा. जो पडदा लावलाय ना त्याच्या मागे आपण बसायचं आहे, अन्यथा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. सुयश भट आपण त्या ठिकाणी खेळाडू बसलेत, त्यांना सर्वांना उठवा प्लीज. आपण पांडव या ठिकाणी तयार केले, त्याच्यामध्ये येऊन बसा. सर्व खेळाडू किंवा प्रेक्षक आपल्याला देखील विनंती करतो, आमच्या समोर जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत, आपण जर बसलात तर अजूनही अनेक प्रेक्षक बसतील. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आम्ही सर्वांना सांगतोय, आपण बाहेर बसायचं आहे. चला आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हॅलो, चला आपण आता या स्पर्धेला सुरुवात करतो. गोलंदाजी मार्क वरती हरेश गावण. 1 2 3 लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला, फक्त दिशा दिल्या, संयम दाखवलाय. खरं तर पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये बिग बॅश. खरं तर लीगला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं ना तर एक सिंगल येताना पाहायला मिळते. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न करायचा होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शुभम पाटील आणि सचिन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरेश गावण खरं तर अर्जुन फायटर्स टीमचा आज कॅप्टन. पुढचा बॉल खोदून काढलाय, बॉल ऑनसाइड मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या बॉल वरती एक धाव येताना पाहायला मिळेल. खरं तर भरपूर सारी स्पर्धेची चर्चा होताना आपण पाहिली. संजय शिंदे पुरस्कृत खरं तर आमचे मयुरेश लाड तथास्तु डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं दमदार, रुबाबदार आणि असरदार असं आयोजन पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे आउटसाइड मध्ये पुन्हा एकदा खेचायचं होतं बॉलला, परंतु हरेशने मात्र चांगला चेंडू फेकला आणि इथे एक धाव जरूर येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर जे तिसरं ओव्हर आहे ना, तिसरं षटक, तर टेबल ओव्हर पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर गत वर्षी देखील आपण पाहिलं टेप बॉल ओव्हर तितकंसं फेकणं इझी नसतं, परंतु मजा येत असते त्या ओव्हरमध्ये. इथे खोदून काढल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. एकेरीच्या मदतीने धावफलकाला पुन्हा एकदा आकार येताना पाहायला मिळेल. धावा झाला धावफलकावरती टोटल 4 धावा. आज स्कोररच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरर सोयम आवाज करतात. नंतर आमचे मित्र संदीप भोईर सर देखील या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. 4 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. ऑन साइडला टर्न केलंय, बॉलला पाठवलंय ढगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आम्हाला जो कोणी नडला त्याला डायरेक्ट पाठवू ढगात ढगात ढगात. षटकार.
ला मारलंय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे मात्र काय फटका खेचला होता शुभम पाटीलचा तडाखा. सबसे कातील शुभम पाटील आणि खर तर या ठिकाणी निवृत्ती भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक आलंय. धन्यवाद. यस, त्यांना डायलॉग आवडला आणि त्यासाठी हे पारितोषिक आम्हाला या ठिकाणी दिले गेले. मनापासून आभार दादा. षटकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती अफलातून होता शुभम पाटीलचा. खर तर सुरुवातीचे 5 चेंडू तो शांत होता आणि तदनंतर बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज धीरज बेलखडेला आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर सुरुवातीचे 5 बॉल हरेश गावंडनं मात्र बांधून ठेवलं होतं आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल जो होता ना त्याच्यावरती काय फटका मारलाय शुभम पाटीलनं. बलवलीचा खरं तर हा यंगस्टर सातत्याने अनेक स्पर्धा गाजवताना मी देखील पाहिला. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. फर्स्ट बॉल इथे ऑनसरला टर्न करायचं तर फटका मात्र टेप बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. धावफलकावरती 25 धावा. चला थोडस फास्ट खेळा, टाइम मलट आहे त्याच्यामुळे लक्ष सुद्धा दोन्ही टीम आपल्याला अनाउन्समेंट करतोय. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मॅच होते पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे खेचून मारायचं होता बॉलला परंतु इथे मात्र सरळ बॉल चाललाय. विकेट कीपर यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे यस पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग टीम रिओ. खरं तर आपल्याला पाहायला मिळेल, चेक केलं जाईल हा बॉल योग्य आहे की अयोग्य आहे, वाईट आहे की फेअर आहे, हे सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि तदनंतर डिसिजन हा मैदानाच्या आतमध्ये जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन फेअर बॉल आला होता परंतु या ठिकाणी बॅटिंग टीम रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जरूर चेक केलं जात आहे. टेप बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पैन तालुक्यातील मोठी स्पर्धा. खरं तर पैन तालुका बिग बॅश लीग पर्व दुसरे आपण पाहतोय आणि थोडस या ठिकाणी डिसिजन क्रुशल आहे त्याच्यामुळे जरूर चेक केलं जातोय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची रन जरूर या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राइक एंड वरती सुनील पाटील. इथे पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट येताना पाहायला मिळत आहेत. टेप बॉल ओव्हर म्हटल्यानंतर एक्स्ट्राच्या धावा सातत्याने येतात कारण कुठल्याही गोलंदाजाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस नसते आणि त्याच्यामुळे टेप बॉल ओव्हर टाकणं हे देखील तितकंसं सोपं नसतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते षटक आपण पाहतोय. इथे खोलवर पद्धतीचा बॉल. आता मात्र कडे कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटर सुनील पाटीलनं. आता मात्र आलाय डॉट बॉल. खरं तर चांगला सामना पाहायला मिळेल. बऱ्याचशा मॅचेस आजच्या देखील आपण पाहणार आहोत. आजची पहिली रात्र खरं तर या स्पर्धेची डे नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका फसला. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली पकडला गेला झेल आणि संपलाय सुनील पाटील या फलंदाजाचा खेळ. डीजे गोल्डन. खरं तर ज्या पेन तालुका बिग बॅश लीग मध्ये सातत्याने जी ऑनलाईन लिंक आपल्याला पाहायला मिळते आणि फॉर्म जमा करणं खरं तर जी महत्त्वाची भूमिका असते ना ती खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्याला
स्नेहा भट मॅडम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरोखरच त्यांचं देखील मनापासून कौतुक आपण करूया, कारण फॉर्म बनवण्यापासून तर लिंक तयार करण्यापर्यंत त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची देखील उपस्थिती व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. खरं तर या स्पर्धेचे दमदार आयोजक खरं तर मयुरेश लाड साहेबांच्या मिसेस या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूया की आपण यावं व्यासपीठावरती. सन्मानपूर्व आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज मात्र आपण जर पाहिलं तर संजय शिंदे आणि मयुरेश लाड हे नाव नाही तर पेन तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण रायगडमध्ये ब्रँड म्हणून ओळखलं जात आहे. कारण या पेन तालुक्यामध्ये एक मानाची आणि मोठी सन्मानाची स्पर्धा या दोन खरं तर व्यक्तिमत्वांनी ठेवले आणि संपूर्ण भारतभरामध्ये ही चर्चा सातत्याने होऊ लागले. आणि आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक मयुरेश लाड साहेबांच्या मिसेस व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. इथे जरूर कट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र वाईट पंजांच्या माध्यमातून देण्यात आला. एक्स्ट्राची रन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये देखील बरंच आपण क्राऊड या ठिकाणी या मैदानावरती होताना पाहायला मिळेल. कारण सातत्याने आपण जर पाहिलं ना तर या मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा होतात, परंतु आपल्या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा खरं तर आजच्या रात्रीमध्ये सुरू होते. बऱ्याचशा प्रेक्षकांना जरूर माहिती नसेल, परंतु लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातील आणि मैदानावरती देखील येताना पाहायला मिळतील. इथे वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल इथे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर लगातार खरं तर टेप बॉल ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की टेप बॉल ओव्हरमध्ये कुठल्याही गोलंदाजाचा सराव नसतो आणि त्याच कारणास्तव खरं तर सातत्याने वाईट्स येताना आपल्याला पाहायला मिळत असतात. पुढचा बॉल थांबलाय, बॉलला कट केलंय, बॉलला पाठवलंय, काय स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे पलीकडे षटकार. पहा जे सर्व प्रेक्षक लाईन जवळ बसलेत, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. चला सर्व जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत, ते लाईनीपासून थोडेसे दूरवरती बसा. मित्रांनो, प्रेक्षक नसले तर स्पर्धेला मजा देखील नसते, हे देखील आम्ही सांगतोय. तुम्ही या स्पर्धेचे मुख्य घटक आहात, परंतु आपल्याला हात जोडून विनंती करतोय की आपण थोडेसे मागे बसायचा, कारण कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाहीये, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चला टीम या ठिकाणी आम्ही विनंती करतो, प्लीज नावं घ्यायला लावू नका. सर्व जे खेळाडू आहेत, टीम सात्विक नाईन, प्लीज आपण थोडेसे मागे बसा. सर्वांना विनंती करतो, आम्ही सर्वांचाच या ठिकाणी उल्लेख करतोय. चला आमचे लल्ला वासकर, चला आपण देखील थोडेसे मागे या, कारण व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे चांगला फटका आणि काय फटका पाहायला मिळतोय, 440चा झटका. बॉल चालला पहिल्याच बॉलवरती हवाई सफर, षटकार. हॅलो, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. हॅलो, चला मुंबई इंडियन्स ब्ल्यू थोडे मागे व्हा.
रिस्पेक्ट करा आपली हे ऑर्गनायझरांची आयोजकांची. शेवटी ऐकत नाही तुम्ही, माझ्याकडे फोन दिला ते. चला भाऊंचा आवाज आलाय, सर्वांनी सहकार्य करा. चला मॅचला आपण करूया सुरुवात. पुढचा बॉल हरेशचा. मागच्या 3 ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता आणि या षटकाचं जशी सुरुवात झाली ना, पहिल्याच बॉलवरती षटकार, ऑन साईडला घरंगळत बॉल चाललाय, दुसरीचा कॉल आणि इथे काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट आणि फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे की नाही हे जरूर चेक केलं जाईल. तिसरे पंचांची मदत, खरं तर साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून हे चेक केलं जाईल. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मान्यवरांची गर्दी तोबा गर्दी पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेचं यश आहे. जरूर चेक केलं जाईल. कुशल डिसिजन आहे आणि थोड्याच वेळात हे डिसिजन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पैन तालुक्यातील एक मोठी स्पर्धा तथास्तु डेव्हलपर्स आयोजित, खरं तर संजय शिंदे आणि मयुरेश लाड यांच्या स्वप्नांना साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट, फलंदाज सुरक्षित आहे आणि इथे मात्र 2 धावा काउंट केल्या जातील आणि धावफलकावरती टोटल आता आपण धावा पाहतोय 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकला होता खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अर्जुन फायटर्स या टीमनं क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. डोलवे डॅशर्स टीमला 43 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर पद्धतीचा बॉल, पुन्हा एकदा ऑनसाइडला शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आदित्य पाटील बॉलवरती पोहोचतील. 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावफलकावरती टोटल आता 44 लागल्यात. 44 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट्स गमावल्यात आणि 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण एन्जॉय करतो. सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची चर्चा आम्ही देखील भरपूर मोठ्या प्रमाणात होताना पाहिली आणि आज मात्र ती स्पर्धा सत्यात उतरताना आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे पारितोषिक, बरेचसे मान्यवर, भरपूर साऱ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. चला सामना सुरू करा. धावफलकावरती 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आपण पाहू शकता साईप्रीत लाईव्ह वरती. खरं तर हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे खोलवर पद्धतीचा बॉल, काय चेंडू फेकला हरेशनं, अक्षरशः बांधून ठेवलं होतं. बॅटरला सन्मान दिला आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता ना आणि त्यानंतर कमबॅक केलं हरेशनं. अतिशय वेगवान गोलंदाज खरं तर पाहायला मिळतोय, परंतु 2 हे गोलंदाज आहेत ना. खरं तर एका बाजूने कौस्तुभ म्हात्रे जो प्रतिनिधित्व करतो डॅशर डोलवी डॅशर या टीमचा, खरं तर नेट प्रॅक्टिस मध्ये सर विराट कोहली, खरं तर यांना देखील ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तो कौस्तुभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल सेकंड 17 मध्ये. आणि ज्यांनी अलीकडचा काल संपूर्ण गाजवलाय ॲज अ ग्रामीण असेल, मग त्यानंतर तालुका हा व्यावसायिक गटामध्ये ऑल इंडिया आयकॉन ज्या नावाची वर्णी लागते, पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या, हरेश गावण गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सातत्याने पेन तालुक्यातील मोठे खेळाडूंना संधी निर्माण करून देणारं हे हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणजेच काय तर पेन बिग बॅश लीग. फुल टॉस बॉल स्लॉट मध्ये आलाय, पट्ट्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. $51 अर्धशतकाच्या पलीकडे धावफलक जाऊन पोहोचले. पहा खरं तर संदीप भोईर स्कोरर या ठिकाणी म्हणतात की जे 4 षटके आहेत ना त्या 4ही षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार लागलेत,
परंतु चौथ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती देखील षटकार लागला होता आणि धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र टोटल 51 चला जास्तीची टीम मीटिंग अलाउड नसेल, टाइम अलर्ट असेल हे लक्षात घ्यायचं आहे. यस पंच देखील तेच म्हणतात, टाइमर अलर्ट आहे त्याच्यामुळे आपण 51 धावा लागल्या धावफलकावरती. एकावन्न धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला आपण सुरुवात करूया. शेवटचं अंतिम षटक इथे फेकण्यासाठी गोलंदाज मयूर म्हात्रेला आपण पाहणार आहोत. मयुरेश खर तर जित्याचा खेळाडू पाहायला मिळतो. चला सामन्याला सुरुवात या ठिकाणी केली जाईल. पहिल्याच 4 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच लावतो सुरुवात. षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी इथे मयूरला आपण पाहणार आहोत. शेवटचं अंतिम षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक खरं तर त्या षटकाकडे आपण पाहत असतो. मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल हवाई हल्ला, बॉलला पाठवलंय मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा बिग 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 लॉंग ऑफच्या बाहेर ठोकलाय. धमाकेदार, रुबाबदार, वजनदार, रसरदार षटकार. काय फटका होता, काय टायमिंग होता, सर्व ओके मध्ये 6 धावा षटकार पाहायला मिळतोय. इथे ऑनसाइडला टर्न केलाय, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतात, फाईन लेगला लॉंग चेस सुरू आहे. बॉल चाललाय वन टप सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला हा दमदार चौकार. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आज मात्र हे संपूर्ण मनोरंजन आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे लोअर फुलटा सुद्धा खोदून काढल्या, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत्या. बॉलला उचलून लगेचच फेकलाय आणि धावफलकावरती टोटल 62 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 62 धावा आपण पाहतो. तुम्हा सर्वांचे लाडके गटनेत्या खर तर अनुरुद्ध दादा पाटील यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या दादा. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे बाउन्सर्स खर तर विनंती असेल दादांना आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक घेऊन यायचा. दादांची उपस्थिती या ठिकाणी झाली. दादांना विनंती असेल आपण दादा यावं व्यासपीठावरती. तुम्हा सर्वांचे लाडके अनुरुद्ध दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. चला आमचे सर्व आयोजक, लाडके आयोजक आणि तदनंतर आमचे बाउन्सर्स सर्वांना विनंती असेल दादांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 63 धावा ऑनबोर्ड. 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोलवे डॅशर्स या टीमच्या धावा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शांत पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतो. षटक क्रमांक शेवटचं अंतिम. इथे फटका फसलाय. स्वप्नील म्हात्रे बॉलच्या खाली, करणार नाहीये चुकी, पकडला गेला झेल. अजून एक फलंदाज OUT आउट.
खरं तर आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेचं सुमधुर टायटल संगीत आपल्या खरं तर आपल्याला जरूर या ठिकाणी ऐकायला मिळतोय. त्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि तरुणांच्या गळ्यातलं ताईत ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, अनिरुद्ध दादा पाटील सबसे कातील अनिरुद्ध दादा पाटील यांची रॉयल एंट्री या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पेन तालुका प्रीमियर लीगचे दमदार आयोजक लल्ला वासकर हे देखील खेळताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती पेन तालुका बिग बॅश या लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सत्राचं या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 63 आणि 64 धावेचा आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात पहिल्या डावामध्ये 63, 64 धावेचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि 64 धावा खरं तर या ठिकाणी रोखल्या जातील की बनवल्या जातील, खरं तर हे ऐकण्यासाठी उत्तरार्धामध्ये या ठिकाणी मनोज खारवे सर खरं तर खास टिटवाला कल्याणवरून या स्पर्धेसाठी आलेले आहेत आज समालोचक म्हणून. त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तर सरांना विनंती असेल आपण सेकंड सत्रासाठी या ठिकाणी जॉईंट व्हायचं आहे. आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुन्हा एकदा माझ्याकडे उत्तरार्धाकडे जसे आपण बोलणार आहोत आवाज ऐकूया. या ठिकाणी मनोज खारवे सर, धन्यवाद. फलंदाज पाठवा हरेश. धन्यवाद. पेन तालुक्याचे मिठास स्वप्नील पवार सर, आपले हार्दिक आभार. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील तथास्तु डेव्हलपर्स या संस्थेचे संस्थापक सन्मान्य अमरीजी लाड आणि संजयजी शिंदे यांच्या वतीने मी मनोज कारवे आपणा सर्वांचे पेन तालुका बिग बॅश लीग मध्ये हार्दिक हृदय काळजातून हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हा जल्लोष, हा शुभ सोहळा आपण अनुभवत आहात आणि या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर सुद्धा आपल्यामध्ये येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडू सुद्धा जय्यत तयारी करून या स्पर्धेमध्ये अवतरलेले आहेत आणि या शुभ सोहळा आपण या ठिकाणी अगदी दिमाखामध्ये अनुभवत आहोत. या सर्व सोहळ्यामध्ये रंग भरलेले मान्यवर, खेळाडू आणि चाहते या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ही पहिली रजनी आहे, परंतु पर्व दुसरं आहे. दुसरं पर्व यातच वाटावं गर्व. जसं तथास्तु डेव्हलपर्सचं गौरवशाली त्यांचं कार्य, गेली 10 वर्षाचं कार्य आपण ऐकत आहात. गेली 10 वर्ष रिअल इस्टेटमध्ये त्याने अधिराज्य गाजवल्या परिसरामध्ये असे मयुरजी लाड आणि संजयजी शिंदे यांनी सर्वांना संचय केलं, सर्वांना गोळा केलं आणि फ्रेंड्स ग्रुपला सोबतीला घेऊन ही सन्माननीय स्पर्धा आपल्या भेटीस आणलेली आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग 2026. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की 5 षटकांमध्ये 63 धावा उभ्या केल्या.
अर्जुन फायटर्स यांच्या अगेन्स्ट डोलवी डॅशेस या संघाने. आणि विशेष संकल्पना बघितली तर आपण ISPL च्या धर्तीवरचं टेप बॉलचं एक षटक सुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे. आणि हे पाहण्यासाठी अनेक महिला वर्ग सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झाल्या. क्रिकेट असं मित्रांनो खेळ आहे की जो कोणाला दूर ठेवू शकत नाही. महिला असो, लहान बाळ असो आणि म्हातारी व्यक्ती असो, प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा अनोखा खेळ तो आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी म्हणजे स्टेडियम पेन तालुक्याची ही अनबॅन शान क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीवरती हा जल्लोषपूर्ण ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे. खेळ सुरू करा पटकन. अनेक मान्यवर धावांचा पाठलाग पाहण्यास उत्सुक झालेले आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आपण क्रिकेटचं सौंदर्य या सर्व मान्यवरांना दाखवायचं आहे हे आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. चला टाळ्यांचा गजर करा. धावलांचा पाठाक सुरू झालेला इथे. वाडीस लॉंग आपण एक्स्ट्रा कव्हर लागती सहजतेने चेंडूचं मिडल करत असताना कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा फटका सजवला बॅट्समनने. सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये 64 धावांचं आव्हान घेऊन. आणि आपण पाहतोय स्पर्धेचे विशेष आयोजक आधारस्तंभ शिवेजी भट, व्यवस्थापक फ्रेंड्स ग्रुप आणि पुरस्कर्ते म्हणजे ज्यांची संकल्पना जे मयुरीजी लाड आणि संचयजी शिंदे आणि आमचे लाडके भाऊ ज्यांनी अगदी फायपर्स मारले म्हणजे लगोपाठ 5 वर्ष त्यांनी अधिराज्य गाजवले त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांचं नगरसेवक पद. आणि तेच भाऊ म्हणतात की तुझे किती चांगले फटके पाहू. हा फटका आले जबरदस्त सिक्सर. एफर्टलेस फटका याला म्हणतात टायमिंग. मित्रांनो चांगला बॅट्समन होण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग पाहिजे, तुमची नजर पाहिजे, तुमचं पदलालित्य पाहिजे, तुमचं शॉर्ट सिलेक्शन पाहिजे आणि अचूक बॅटचा स्विंग केला. आणि त्या ठिकाणी पाहिलं आपण की मयुरजी लाड साहेबांचं तिथं कटआउट आहे तिकडे चेंडू तो ट्रॅव्हल झाला, वेगाने गेला. दमदार षटकार इथे प्राप्त केलेला आहे बॅट्समनने. 7 धावा फलकावरती पाहतो आपण. 2 चेंडू पडलेत आतापर्यंत. सलामीची जोडी विजय आणि हरेश आणि गोलंदाज जर आपण पाहाल तर कौस्तुभ आहे. ओव्हर द विकेट जातोय. पुन्हा शफल झाला, दिशा दिली, तिथे मात्र बॅकअप पॉइंटचं फोल्डर वेगाने अगदी झेपावला त्या चेंडूपर्यंत. किती मस्त अटॅकिंग फिल्डिंग. 64 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 64 रन्स आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये. अगली वेळी संकल्पना पाहतोय स्पर्धेमध्ये जे काय पाहिजे सर्व प्रेक्षकांना दिलंय या आमच्या आयोजक मंडळाने आणि व्यवस्थापक मंडळाने. या टुर्नामेंटमध्ये कुठलंही कंपल्सरी चेसिंग नसणार आहे, सुपर ओव्हर असणार आहे याची सर्व ओनरनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग नसणार आहे. कंपल्सरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हरच खेळवण्यात येईल. जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. तर प्रेक्षकांनी बघितलं आपण की 8 धाव संख्येवरती पहिला गडी इथे बाद झालाय अर्जुन फायटर्स या संघाचा. फाईट द्यायला सुरुवात झाली परंतु पहिल्याच षटकामध्ये ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं गोलंदाज कौस्तुभने. झेल देण्यास भाग पाडलं. आणि हा खेळ पाहण्यासाठी आलेले आपले सन्माननीय मान्यवर त्यांचा आपण नक्कीच आपली भारतीय संस्कृती जोपासत असताना हेतूची सन्मान करणार आहोत. या आपल्या स्पर्धेचे पुरस्कर्त्यांच्या शुभ हस्ते ज्यामध्ये संजयजी शिंदे साहेब आणि मयुरजी लाड साहेब
ज्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत यथोचित सन्मान नगरपालिकेचे गटनेते सन्माननीय रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब अनिरुद्ध दादा पाटील साहेब ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ह्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा मोठा इथे यथोचित सन्मान करणार आहोत. आपण थोडासा ब्रेकमध्ये हा यथोचित सन्मान करणार आहोत. एका बाजूला क्रिकेटचा खेळ आपण पाहू, दुसऱ्या बाजूला भारतीय संस्कृती जोपासू, ही परंपरा जोपासू आणि पाहतोय आपण स्क्रीनवरती पाहू शकता दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये जे लाभलेले आहेत. नगरपालिकेचे गटनेते आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्ध दादा पाटील साहेबांचा होता इथे सन्मान. संजयजी शिंदे आणि मयूरजी लाड साहेबांच्या शुभ हस्ते आणि मैदानामध्ये तिथे अजून जल्लोष सेलिब्रेशन आणि सोबतीला आपल्या स्टेजवरती पाहतो आपण हा यथोचित सन्मान. त्यानंतर आपले लाडके भाऊ निवृत्तीजी पाटील साहेब ज्याने लगातार 4 वर्ष नगरसेवक पद पाटकावलं आणि अजून 5व्यांदा सुद्धा ते इथे पूर्णपणे त्यांचा अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचं स्पीच सुद्धा आपण ऐकलं. डॅसिंग व्यक्तिमत्व निवृत्तीजी पाटील साहेबांचा इथे यथोचित सन्मान. या आपल्या स्पर्धेचे आयोजक श्रीजी भट साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते की आपण हा यथोचित सन्मान करावा. दोन गडी बाद झाले आणि आपले सवंगडी, आपले सहचर, आपले मित्र आणि डॅसिंग पर्सनॅलिटी निवृत्तीजी पाटील साहेबांचा होतोय. सुयजी भट साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान. सोबतीला संजयजी शिंदे जोडले गेलेत, अनिरुद्ध दादा जोडले गेलेत आणि मयूरजी लाड सुद्धा जोडले गेलेत. ते आपल्या ह्या स्टेजवरती पाहतो आपण. हा शामियाना पाहतो आपण सुसज्ज सजवलेला आहे. या लीगच्या माध्यमातून पाहतोय आपण पेन तालुका बिग बॅश धमाका प्रीमियम लीग पर्व दुसरं 2026. 10 दिशांनी मिळून गावी ह्या सोहळ्याची थोरवी. तारे जगती कित्येक मान्यवर जसे नभातील रवी. स्वागताच्या शब्दांनी व्हावा प्रारंभ या सोहळ्याचा. सोहळ्यातून ह्या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी. या इतिहासाची सुरुवात केली आपण या पेन तालुक्याच्या लीगच्या माध्यमातून. लागोपाठचं दुसरं वर्ष आणि फार दिमाखाने जल्लोषाने इथे सुरुवात झाली या क्रिकेटच्या सोहळ्याला. मैदानामध्ये 2 गडी बाद, 8 धावसंख्या, 5 चेंडू पडलेत. नवीन फलंदाज गेलाय स्वप्नील. हा पुढचा चेंडू गोलंदाज ऑन हॅट्रिक होता. चेंडू बाहेर टाकला. फलंदाजाला बोलवलं की ये मला बाहेरून मारून दाखव. काहीसं चॅलेंज होतं. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेसफुल तो चेंडू हाताळला गोलंदाजाने. त्याचं षटक सुद्धा सक्सेसफुल पाहिलं आपण. 2 गडी बाद केले. 64 धावांचा पाठलाग करता या ठिकाणी पाहतो आपण. लक्षात घ्या षटक संपल्यानंतर जास्त वेळ एकत्र येऊ नका. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं काही करून कंप्लीट करायचे आहेत. टाइम अलर्ट आहे तुमचा. टायमर सुद्धा ऑन आहे. काही ड्रिंक्स ब्रेक असेल, काही विकेटचं पतन झालं तर कदाचित तुमच्या टायमिंगची कपात होईल. परंतु तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करा. आणि जी स्पर्धा आपण ज्या लयमध्ये आले, लय भारी पद्धतीने सुरू झाली, त्या स्पर्धेचं लय बिघडू देऊ नका. प्लीज कोऑपरेट करा. तुमची आम्हाला ह्याच सरकारची गरज आहे. प्रेक्षक आमचे मायबाप आहेत. आपल्या विना स्पर्धा नाहीये आणि मान्यवरांच्या शिवाय स्पर्धा नाहीये. म्हणून अनेक मान्यवर तुम्हाला पाहतायत की तुमची सुद्धा शिस्त त्यांना सुद्धा ते पाहायला मिळते आणि ते घेऊन जातील की कशा प्रकारची प्रेक्षकांची आपल्या ह्या पेन तालुक्याची शिस्त होती. ती शिस्त तुम्ही इथे दाखवायची चांगल्या पद्धतीने. जसा खेळ इथे चांगला सुरू आहे मैदानामध्ये. 2 गडी बाद, 8 धावा धाव फलकावरती. 64चं आव्हान असताना जर आता विचार जर केला आपण तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 56 धावांची अजून गरज असेल. म्हणजे 14 चौक 56 प्रति षटक 14 धावा कराव्या लागतील अजून हा सामना जिंकण्यासाठी. परंतु जसं सुयजी भट आपले आयोजक ज्यांनी सांगितलं की चेसिंग कंपल्सरी नाहीये. सुपर ओव्हर मध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मॅच टाईट करावी लागेल, टाईट करावी लागेल, फाईट करावी लागेल, झुंज द्यावी लागेल, चिकाटीने खेळावं लागेल आणि मनामधलं स्वप्न तुमचं जे आहेत ना ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हालाच तो प्रयत्न करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट हँड ओ द विकेट. पलटी शॉट चेंडूने कल्टी मारली. चेंडू वाईट थर्ड मॅन कडे. सुंदर प्रेक्षणीय चौकार.
जबरदस्त पद्धतीने पोझिशन मध्ये आला. 0 सेकंद मध्ये जागा बनवली, गिरकी घेतली, स्टान्स बदलला आणि जसं चेंडूचं मेरिट होतं शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू असताना त्याला अगदी लिलिया सहजतेने पलटी शॉटच्या माध्यमातून वाईडीज थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेने धाडलं, चौकार प्राप्त केल्या. ठिकाणी विजय नावच्या फलंदाजाने धावसंख्या 2 गडी बाद 12. आपण पाहताय अर्जुन फायटर्स संघ ज्याने पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली आणि डॉल्वी डॅशेस संघाला 63 धावते. रोख पुन्हा एकदा उलटा शॉट, चेंडू हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहे, धावतोय पळतोय, 2-3 टप्प्याने चेंडू 4 धावांसाठी 1 to 4. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त क्रिकेटचं हा थरार आपण पाहतोय. उत्कंठावर्धक आज सामना होऊ लागलाय. हाय स्कोरिंग मॅच आहे आणि हाय स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज कसं बनवायचं हे दाखवतो या ठिकाणी बॅट्समन विजय, ज्याच्या नावामध्ये विजय दडलाय, जो स्वतःला सांगतो की माझ्या आई वडिलांनी माझं नाव विजय ठेवले मला विजय प्राप्त करण्यासाठी. तर तुम्ही इथे काळजी घ्या फिट मैदानावरती खेळाडूंनो की एकत्र येऊ नका आपण जास्त वेळ. सुंदर खेळ सुरू आहे मैदानामध्ये. आमचे सर्व चाहते आणि सोबतीला आमचे लाडके मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तथास्तू डेव्हलपर्स वाले आपले संजयजी शिंदे साहेब, मयुरजी लाड साहेब, सुयजी भट साहेब, फ्रेंड्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी, आयोजक मंडळ, सोबतीला निवृत्तीजी पाटील आपले लाडके भाऊ आणि नुकतंच ज्यांचं आगमन झाले त्या सिद्धेश अनुरुद्धजी पाटील साहेब, हे सर्व मान्यवरांनी आपल्या सौभाग्यवती सुद्धा आपल्यामध्ये सौभाग्यवती मला वाटतं मयुरजी लाड साहेबांच्या सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. म्हणजे महिला सुद्धा आधी फार पुढे गेल्यात या आधुनिक भारताच्या काळामध्ये. महिला सशक्तीकरण त्याला म्हटलं जातं. नारी शक्ती आहे, नारी विश्व निर्माती आहे आणि ज्याची नारी सोबतीला असते आणि सोबत चांगली असली की ती व्यक्ती, ती सोबती, तो सोबत, ती सोबत, तो सहचर फार पुढे जात असतो. जसे मोरीजी लाड साहेबांनी नाव कमवलं, संजयजी शिंदे साहेबांनी नाव कमवलं, कारण त्यांच्या सोबतीला त्यांच्या सौभाग्यवती जोडल्या गेल्या. जसं म्हणतात ना की सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर राखलं होतं, तसं या भगिनींनी, ह्या महिलांनी आपल्या मिस्टरांसाठी बरंच काय त्याग केलं आणि त्यांना राखून ठेवलं, त्यांची इज्जत राखून ठेवली, त्यांची प्रतिष्ठा कशी पुढे जाईल याचं त्यांनी दाखला पेश केलेला आहे. म्हणून तर आपण त्यांना मनोभावी या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असताना त्यांचं नामोल्लेख करतोय. इथे धावसंख्या बघा, खतराची घंटा वाजवत असताना 2 गडी बाद 17 वरती जाऊन पोहोचलेले आहे अर्जुन फायटर्स या संघाचे. पुन्हा इथे चेंडू खराब चेंडूला दिशा दिली आहे. जबरदस्त पेचचा वापर प्रॉपरली केला, चेंडूने सफर केलाय. प्रेक्षकांमध्ये 4 रन. सुंदर पायांचं ऍक्शन बघितलं जर आपण रिप्ले मध्ये भारावून जाऊ शकतो मित्रांनो. 2 पायांचा पूर्णपणे त्याने अंतर वाढवलं, मागच्या पायावरती अगदी बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि चेंडूचा पेचचा प्रॉपरली वापर करून चौकार प्राप्त केला. परंतु इथे कमबॅक करतोय. लेफ्ट हँड ऑफ द विकेट असताना राईटीला काहीच अँगल इथे प्राप्त करून दिला गोलंदाजाने. गोलंदाज आहे त्या ठिकाणी मिस्टर अमित वाघमारे, ज्याच्यावरती चौकार मारल्यानंतर त्यांनी कमबॅक करण्याची क्षमता दाखवली, तो अमित वाघमारे. चांगली फाईट सुरू या मैदानामध्ये. पहिला सामना रंगतोय. निमित्त आहे पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग पर्व, दुसरं पर्व, यातच वाटाव सर्वांना गर्व अशी स्पर्धा, गौरवशाली स्पर्धा इथे आपण पाहतोय, प्रभावशाली स्पर्धा पाहतोय आणि जणू काही ह्या तालुक्याची 2 दिवसाची जत्रा क्रिकेटच्या माध्यमातून आपण इथे अनुभवतोय. शॉर्ट ऑफ लेंड, चेंडू अगदी पुढे होता, बॅट पुढे केली आणि चेंडू आता जातोय त्या ठिकाणी मयुरजी लाड साहेबांच्या. चेंडू आधी बाउंड्रीच्या पल्ल्याड आणि फटका पाजून खुश झाल्या सौभाग्यवती मयुरेश लाड. चौकार. नक्कीच आमची वन साइड जोडी आहे. त्यांच्या सोबतीला सुयजी भट आहेत, त्यांच्या सोबतीला फ्रेंडशिप ग्रुप आहे. म्हणजे स्पर्धा सुद्धा आमची वन साइडच असं आहे. हे सांगायची मला गरज पडणार नाही, वावगं वाटत नाहीये. जबरदस्त स्पर्धा आणि या ठिकाणी मॅच सुद्धा तशीच रंगामध्ये आली आहे. 25 धावा 2 षटकानंतर 2 गडी बाद. येणारे चेंडू 18 मध्ये 39 धावांची गरज जिंकण्यासाठी.
पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केलेल्या. मला आठवतं परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये खतऱ्याची घंटा वाजवली आणि 17 धावा ठोकल्या. या ठिकाणी पाहतो आपण ह्या बॅट्समनने ज्याने चहू बाजूला फटकेबाजी केली आहे आणि भारावून ठेवले सर्व प्रेक्षकांना. भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टँड पॅव्हिलियन सुद्धा आपण पाहतोय भरून लागलाय. आणि काय त्या मुलाचं बघितलं आपण, संघर्ष पाहतो आपण, पाय जमिनीवरती आहेत. अक्षरशः 1400 कोटीचा मालक, ज्याची बहीण सारा तेंडुलकर 1150 कोटीची मालक, जी ब्रँड अँबॅसेडर आहे ऑस्ट्रेलियाच्या तर्फे. वडील गॉड ऑफ क्रिकेट, तरी सुद्धा तो मुलगा म्हणतो की माझ्या वडिलांनी कुठली फरमाईश नाही करायची, मी पाणी वाहून घेऊन जाईन, मी अगदी माझ्या खेळाडूंना, माझ्या सहकाऱ्यांना मैदानाच्या चौफे ड्रिंक्स देईन, थंड पेय देईन, परंतु मला वडिलांची मदत न करता मी माझ्या संघर्षाने नक्कीच आज ना उद्या IPL मध्ये चांगली कामगिरी करेन, असा अर्जुन तेंडुलकर, त्याला सलाम आहे या क्रिकेटच्या माध्यमातून. रूपम म्हात्रे म्हणजे कौस्तुभचाच भाऊ इथे आता बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झालाय. धावा रोखायच्या आहेत इथे, कारण तुम्हाला सुपर ओव्हर मिळेल, परंतु प्रयत्न असे करा की सुपर ओव्हरची या ठिकाणी वेळ नाही आली पाहिजे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, आणि तिथे लाऊड अपील केली गेले पंचांकडे. पंच राजसाहेब माधव ठाकरे वाईडचा इशारा करतायत. मित्रांनो, ही जी ठाकरेंची जोडी आहे ना, शहापूर तालुका, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा तुमचा परिसर असेल किंवा पालघर परिसर असेल, कसारा नाशिक परिसर असेल, नुकतंच ते गुजरातला जाऊन आलं, आता त्यांच्या सोबतीला आम्ही पण असू कदाचित येणाऱ्या काळामध्ये. कर्नाटकचा दौरा आहे. ही ऐतिहासिक जोडी आहे मित्रांनो माधव ठाकरे साहेबांची. इथे वाईडची अपील झाली आणि तिथे एकत्र प्लीज येऊ नका, जास्त वेळ तुम्ही पंचांशी वाद घालू नका प्लीज. जर तुम्हाला वाईडसाठी काही रिव्ह्यू हवा असेल तर तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा आहे. वाईडसाठी बॅट एजचा रिव्ह्यू नाही आहे, LBW रिव्ह्यू नाही आहे. तुम्ही वाईडसाठी रिव्ह्यू घेऊ शकता, कोणती टीम मीटिंग नको आहे. जर वाईडसाठी रिव्ह्यू हवा असेल तर तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा आहे. या दरम्यान आपले लाडके अव्हेंजर्सचे ओनर तेजस्वी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. साहेब, आपलं हार्दिक स्वागत. म्हात्रे साहेब, आपण स्टेजवरती या, आपणास आयोजक मंडळ बोलवत आहेत, या आपण जॉईंट व्हा या स्टेजवरती. रिव्ह्यू घेताना तुम्ही 15 सेकंडच्या आतमध्ये रिव्ह्यू मागा. वाईड साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, बीमर साठी आहे, रनआउट साठी आहे, लक्षात घ्या. अन्यथा तुम्ही रिव्ह्यू डिमांड करून वेळ घालू नका. आणि पुढच्या सामन्याची पूर्णपणे प्लेइंग 11 टीम लिस्ट पाठवून द्या या आपल्या स्टेजकडे. आणि मान्यवरांचं स्वागत, अव्हेंजरचे मालक येत आहेत, सन्माननीय टाळीच्या गजरात स्वागत करूया. तेजस्वी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, वेलकम. धावसंख्या 26 वरती 2 गडी बाद, 2 षटकाची समाप्ती. कारण वाईट पडला पहिला चेंडू बघितला पण तो रूपम म्हात्रेचा. पुन्हा दापटी दिलीये, फक्त बॅटचा चेहरा उघडला, पॉइंटला दिशा, डीप पॉइंट मध्ये फील्ड तैनात. त्या ठिकाणी एकच धाव मिळते. एका बाजूला संयम सुद्धा दाखवते दोन्ही बॅट्समन, तिथे खराब फेकी आणि त्याचा फायदा उचललाय, नुकसान झालंय. सर्व पत्रकार मंडळ आपल्यामध्ये येत असताना, डिजिटल मीडिया पत्रकार मंडळ सर्वांचं हार्दिक स्वागत. तिसरा स्तंभ जसा उच्चार केला नुकताच स्वप्नील पवार सरांनी, आणि बरोबर त्यांचा तो उच्चार होता, त्यांचं स्वागत आपण करतो. या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची सातत्याने आपण ओळख पाहत असतो, आमचे विनायक भाऊ पत्रकार, तदनंतर आमचे उत्कृष्ट निवेदक सुभाषजी टेंबे सर, तदनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण बांधनकर सर देखील आहेत, तदनंतर आमचे प्रशांत पोद्दार साहेब ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून अनेकशा न्यूज सातत्याने आपण पाहत असतो आणि त्यांचीच उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. तदनंतर गणेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी प्रोत्साहन करतायत, येत आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. आपण यावं व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळली जाणार आहे सात्विक स्वरूप 9 आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळणार आहे मान्य सरकार. दोन्ही टीमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे जमा करा लगेचच. दोन्ही कॅप्टन आपली प्लेइंग 11 आणि एक एक्स्ट्रा खेळाडू, मॅच जशी संपेल ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच. स्वप्नीलजी पवार इथे रिवर्सचा पवित्रा घेतला, परंतु गोलंदाजाने बचावात्मक चेंडू हाताळला. पंच पाहतायत त्या ठिकाणी. वाईट +1, 2 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. काहीसा दबाव घेतात गोलंदाज, परंतु लक्षात घ्या मित्रांनो, दबावाला न झुगारता तुम्ही कामगिरी केली पाहिजे. हिंमत दाखवा तुम्ही. तुमच्या हिमतीला किंमत असेल, बचाव करू नका. संकट येतील, घाबरायचं नाही. म्हणतात ना का संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, परंतु संकटांना तोंड देणं हे त्याच माणसाच्या हातात असतं. मग तुम्ही तोंड द्या. धावसंख्या 34 वरती, अजून 30 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 5 षटकांचे मुकाबले पाहतो आपण. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण 63 धावा उभ्या केल्या डॉल्बी डॅशर्सने, आणि त्या धावांचा पाठलाग होत असताना इथे आतापर्यंत सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. मी म्हणतो की मॅच कुठे झुकली नाहीये. हा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय. थोडासा ऍडजस्टेड ड्राईव्ह होता, पायांची हालचाल नव्हती. लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफचा फिल्डर आला होता, त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल झालेला, आणि तितक्याच वेगाने विकेट घेऊच्या हातामध्ये चेंडू फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना पाहतो आपण अर्जुन फायटरची 35 वरती 2 गडी बाद. आणि टेप बॉलचं षटक आहे, म्हणजे एका बाजूला प्लास्टिक दुसऱ्या बाजूला रबर. हे षटक किती सुंदर हाताळतो बघितलं ना आपण जगत सरकारने. म्हणतो त्याला पॉर्चे मिळाली, कोट्यावधीची गाडी कॅरियरा 911 पॉर्चे, जगत सरकार. वा. आणि आमचे पंच पाहतोय आपण, नवनव सरकार, सोबतीला राज माधव ठाकरे, तिसरे पंच विजयजी जगताप, आणि तेच आमचे राज साहेब सांगतात इथे पंचांचा रिव्ह्यू आहे, चेक करण्यास सांगितले. आणि जगताप सर आपण या आणि शिक्कामोर्तब करा या डिसिजनवर. ह्या चेंडूच्या आधी जर बघितलं पण धावसंख्या 2 गडी बाद 35 मित्रांनो. चेंडू जर क्रीज लाईनच्या बाहेर असेल तर नो मिळेल, त्यासाठी चेक करायचंय. राज ठाकरे यांची ऍक्शन कळली आम्हाला. आणि चेंडू सर बरोबर बाहेरच आहे. गोलंदाजाने फार मोठी चूक केली आहे, घोड चूक केलेली आहे. पुढचा फ्रीट असणार आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. जास्त वेळ तुम्हाला दिला नाहीये, रात्र नाही काढायची. IPL नाहीये इथे, पण तो IPL सारखी सुंदर स्पर्धा आहे मित्रांनो. आनंद तोच आहे, तोच क्रिकेट पाहतो आपण. कहा जाता है ना कि नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन से पेड़ से कम नहीं, और ये पेन तालुका का लेक किसी IPL से कम नहीं. जबरदस्त टुर्नामेंट इथे आपण पाहतोय. त्याची पेशकश केली या स्पर्धेचे पुरस्कर्ते संजयजी शिंदे, मुरुजी लाड, सुयेजी भट, फ्रेंड्स ग्रुप, सर्वांची मेहनत या शिगेला पोचलेली स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि या फ्रीटचा चेंडू, उघडा डोळे बघा, आणि चेंडू होता फ्री. चेंडूला काढले सरळ स्टेटर 1. पुन्हा बॅट्समन डिमांड करतोय वाईट साठी बहुतेक. ओहो हो, इथे चेंडू बाहेर टाकता गोलंदाज. बचाव का करतोय हा बघा रिप्ले आम्ही तर एकीकडे पाहतोय, परंतु पंच सुद्धा पाहतील. सरळ गेला होता चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा काटा बदलला, परंतु त्याच्यावरती पंच विजय जगताप सर फेअर डिलिव्हरी शिक्कामोर्तब करतात. इट्स ऍब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी. ऑल इज वेल. तिन्ही पण पंचाचा निर्णय योग्य आहे आणि धावसंख्या योग्य मला सांगतात आमचे स्कोरर. 2 गडी बाद 36 धावा धाव फलकावर. लक्षात घ्या प्रत्येक टीमला 2-2 रिव्ह्यू आहेत अखंड मॅच मध्ये. हे तुम्हाला नियम सांगितलेत सुयेजी भट सरांनी, आपले आयोजक, स्पर्धेचे आयोजक आणि पुरस्कर्ते सुद्धा आपल्यामध्ये. फ्रेंड्स ग्रुप आपल्यामध्ये. चेंडू आता खाली ठेवलाय. लाईन तीच होती, दिशा पण तीच होती, फक्त चेंडूला खाली ठेवल्याची किमया दाखवली आहे. अहो प्रेक्षकांना होऊन जाऊ दे टाळ्यांचा गजर या बॉलरसाठी. रूपम मात्र इथे कमबॅक करण्याची हिंमत दाखवतोय. यालाच म्हणतात हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. मी माझ्या आयुष्यातील श्रेष्ठ चेंडू टाकू शकतो या ठिकाणी. माझा संघ थोडासा बॅकफुटला जात होता, परंतु माझ्या हातामध्ये हे टेप बॉलचं षटक दिलं. त्या षटकाला मी योग्य सिद्ध करतोय. या ठिकाणी गोलंदाज रूपम म्हात्रे, रूपवान बॉलिंग त्याच्या माध्यमातून. लॉंग रनअप आहे बघा, रनवे मधून जाते ओव्हर द विकेट. आणि रिव्हर्सचा पवित्रा घेतला. पुन्हा एकदा बॅट्समन चुकी करतोय. बाहेर बोललं चेंडू टाकून तिथे गोलंदाजाने, परंतु पंचांनी हेरलं की वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू गेलाय. पंचाचा निर्णय वाईटचा इथे आलेला आहे. जास्त वाद घालू नका प्लीज. आधी तुम्हाला सुयेजी भट सरांनी सांगितलं की जास्त वेळ तुम्ही पंचांची तिथे वाद घालू नका, कारण पंच MCA मान्यता प्राप्त आहेत मित्रांनो. आणि इथे पंचांनी मागणी बहुतेक मान्य केली आहे. शंकेचं निरसन करावं लागेल आणि TV अंपायर आमचे पाहतील या आपल्या कंट्रोल रूम मध्ये.
आता दोघांचा एक एक रिव्ह्यू. बरोबर, आमचे स्कोरर संदीपजी सुद्धा आम्हाला छान साथ देत आहेत. हा वाईट बॉल आहे सर, वाईट बॉल, अनफेअर डिलिव्हरी. धावसंख्या 1 ने जम्प करते 37 वरती. बरोबर, 2 गडी बाद, 2.5 षटकं पडलेत. सामना बनू पाहतोय मित्रांनो, जल्लोष करा, मजा घ्या. समीकरण येईल आपल्या डोळ्यासमोर. 64चं टार्गेट असताना 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज. 13-27, 37 धावा, 37 ऑन द बोर्ड, 2 गडी बाद. 64चं टार्गेट आहे, लक्षात ठेवा. हा पुढचा चेंडू, रूपमचा चेंडू, वाईड यॉर्कर हाताला फुरलेन गेला होता. ओह, काय तिथे सूर मारलाय, डाईव्ह मारली, स्वतःला झोकून देईन. नाही माझ्या स्वार्थासाठी, नाही पैशासाठी, मी फक्त खेळतो माझ्या तालुक्यासाठी. आणि त्यासाठी प्रत्येक जण जीवाचं रान करतो आणि ते केलंच पाहिजे. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आलाय मित्रांनो. स्वप्न तुमचे आहेत, प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. कारण तुमचे स्वप्न नवसाने पूर्ण होणार नाहीयेत किंवा नशिबाने पूर्ण होत नसतात. लक्षात घ्या, कारण नशीब हे कधी आकाशातून पडत नसतं, जमिनीतून उगवत नसतं. तर प्रत्यक्षात स्वतः मनुष्य स्वतःचं नशीब स्वतः घडवत असतो. म्हणून म्हणतात ना की अरे माझ्या नशिबामध्ये जे आहे ते घडेल, ही समज साफ चुकीची आहे. मी जे करेन ते तसं माझं नशीब असेल. जसं घडवलंय संजय शिंदे साहेबांनी, जसं घडवलंय मयुरेश लाड साहेबांनी, जसं घडवलंय सुयश भट साहेबांनी, जसे घडवले पूर्णपणे आमचे भाऊ निवृत्तीजी पाटील साहेब, या सर्वांनी स्वतःच्या दमाने, स्वतःच्या मनगडच्या ताकदीने स्वतःचं आपण नशीब घडवायचं असतं. त्यालाच म्हणतात आपण स्वतःचा शिल्पकार आहोत. तूच आहे तुझ्या जन्माचा शिल्पकार, म्हणून बना इथे हिरो. जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्या स्टेजवरती असंख्य पाहुणे, पूर्णपणे नजरा त्यांच्या तुमच्याकडेच आहेत. तुमचा चांगला खेळ पाहायचा आहे त्यांना आणि जिंकून दाखवायचंय मैदान. कोणता संघ जिंकेल मित्रांनो? एका बाजूला डोवली डॅशच्या, दुसऱ्या बाजूला अर्जुन फायटर्स. 12 चेंडू, 26 धावांची गरज. कम ऑन डीजे. संजयजी कदम साहेबांचे या ठिकाणी शुभगमन होतोय. साहेबांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं. संजयजी कदम साहेब व्यासपीठावरती त्यांची रॉयल उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं देखील मनापासून आभार. चला, मान्य सरकारचे टीम ओनर, त्यांना देखील विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. येस, 12 चेंडू 26 धावांची गरज. टाळ्या वाजवा मित्रांनो. कोणाचा विजय असेल सांगा बघू. सांगू शकता हा क्रिकेटचा विजय असेल, अजून सांगू शकता हा पेन तालुक्याचा विजय असेल, हा तथास्तु डेव्हलपरचा विजय असेल, हा सुयश भट साहेबांचा विजय असेल, हा आपल्या फ्रेंड्स ग्रुपचा विजय असेल. तो विजय आपल्याला प्राप्त करायचा आहे. सर्वांची मनं जिंका. अरे हरलात तरी चालेल, परंतु जिंकणारा तुम्हाला म्हणाला पाहिजे अरे भावा, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. असा खेळ करून दाखवा, चुरस निर्माण करा. जिंकायचंय तुम्हाला मैदान आणि ही स्पर्धा आणि ही पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग 12-26. हो, सोडून दिला. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. आणि माधव ठाकरे, नवनव सरकार, पार्वती क्रिएशन फ्रॉम शहापूर. छान मानशान, बघा त्यांची रिॲक्शन. सध्या त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये थोडीशी हाडं बाजूला ठेवलेत. कदाचित रजनीमध्ये, रात्रमध्ये त्यांची काही हाडं अजून बाजूला असतील आणि त्यांचा अजून दिल खेचक आपण झलक नृत्य पाहणार आहोत काही गाण्यांवरती. इथे मात्र वाईट धावसंख्या 39. माधव ठाकरे सर पुन्हा बाहेर ठेवलंय. आता पंच पाहतायत त्या ठिकाणी. हा लिगल चेंडू ठरवलेला आहे, म्हणजे जो वाईट टाकलेला त्याचं कमबॅक करून दाखवलं गोलंदाजाने. जो गोलंदाज आहे कौस्तुभ, वा छान कमबॅक कौस्तुभ कडून. क्या बात आहे माधव ठाकरे साहेब, तुमची ओटी भरलेली आहे.
आमचे लाडके तथास डेव्हलपर्सचे सन्मान्य संजयजी शिंदे साहेबांकडून तुम्हास आलेत 500 रुपयाचं बक्षीस. स्वीकार करा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, आभार व्यक्त करा. येस हो, काय उडवलाय मस्त. थोडासा अवे फ्रॉम द बॅट होता, परंतु टायमिंग चांगलं होतं. इलिव्हेशन थोडंसं कमी पाहिलं. वाईडिस लॉंगरला कव्हर केलंय, सिंगल धाव कव्हर केली आहे. सिंगल वरती सुद्धा भर द्या मित्रांनो. सिंगल डबल लाईफ लाईन क्रिकेटची आहे. जशी मुंबईची लाईफ लाईन तुम्हाला माहिती आहे ती रेल्वे आहे. धावसंख्या 40 वरती 2 गडी बाद. अजून 24 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. अर्जुन फायटर्सला नावामध्ये फायटर्स नाव आहे, म्हणजे तुम्हाला फाईट द्यावीच लागेल, लढवय्या बनावं लागेल, लढाई दाखवावी लागेल या प्रेक्षकांना, या क्रिकेटच्या जगताला. या समोर कडक आवाज, परंतु तिथे बॅटच्या पुढच्या टोला चेंडू लागला होता. बघा वाईडिस लॉंग ऑफला आता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. सिंगलने सुद्धा धावसंख्या हलती ठेवले या ठिकाणी, परंतु गोलंदाज दडपण टाकतोय. कौस्तुभ नाव फार मोठं आहे, कौस्तुभ सुगंधित नाव आहे. आणि आता समीकरण बदलत आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 23 धावांची गरज. समीकरण बनलंय. हे 3 चेंडू प्रेक्षकांना या सामन्याचं प्रतिबिंब असेल. मे बी थोडासा आपल्याला अंदाज येऊ शकतो की या 3 चेंडूंमध्ये जर बॅटिंग वाल्यांनी चांगल्या धावा केल्या तर मे बी त्यांचं पारडं जड होऊ शकतं. हा 4था चेंडू आडवे झाले. गोपनीसाठी बॅट फिरवली, मिड आपली उंच उडी घेतली, गरुड झेप, हनुमान उडी, आणि इथे मात्र बॅट्समन जाऊन मारेल बुडी, आणि तो परतलाय डगआउट मध्ये. मस्त झेल, फलंदाज फेल. आणि मित्रांनो, आमचे लोकनेते जे उपस्थित आहेत, अनिरुद्ध दादा पाटील साहेबांनी माहिती दिली की कौस्तुभ जो बॉलर आहे ना, त्याला पुण्यामध्ये लेदर क्रिकेटसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी मागणी आले. टाळ्या वाजवा एकदा कौस्तुभसाठी. क्या बात आहे कौस्तुभ, कीप इट अप, गो इन द स्काय. आणि तुम्ही सामन्याला थोडीशी कलाटणी दिली आहे कौस्तुभने. जसा मी उल्लेख केला की हा कमबॅक करतोय गोलंदाज या सामन्यामध्ये, कारण 12 मध्ये 26 पाहिजे होत्या, इथे 4 चेंडू पडलेत. 8 चेंडूंमध्ये आता 23 धावांची गरज. आणि जे अध्यक्ष आपल्यामध्ये आपण उल्लेख केला साहेबांचा, लोकनेते सुद्धा आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे सन्माननीय अनिरुद्ध दादा पाटील साहेबांनी आम्हाला माहिती पुरवली आहे. आणि बऱ्याचशा ते आपल्याला माहिती देत राहतील, परंतु इथे तुम्हाला माहिती देतोय की आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज अर्जुन फायटर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल ती पहिली पेन तालुका बिग बॅश लीगची. 7 बॉल सर, 7 बॉल 23, 1 बॉल शिल्लक आहे. करेक्शन करा. येस, होईल सर, डोंट वरी सर, अपडेट होणार आहे. सर करेक्शन केले सर. 2 बॉल शिल्लक आहे त्या षटकातील, म्हणजे 8 चेंडू 23 धावांची गरज. हरकत नाहीये, आम्ही स्कोरच्या वतीने माफी मागतोय. सॉरी फॉर दॅट. म्हणतात ना की आदमी सॉरी बोला तो झगडा खतम, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. इथे वाईड यॉर्कर हाताला आणि चेंडू डॉट काढलाय. आणि आता समीकरण तेच आलंय ज्याचा आम्ही आधी उल्लेख केला. 7 मध्ये 23. म्हणूनच जर पुण्याला मागणी आहे महाराष्ट्र संघाकडून, तू ये खेळ, असे आपले लाडके अध्यक्ष साहेब सांगतायत, लोकनेते साहेब सांगतायत आपल्या या कौस्तुभची माहिती. कौस्तुभने मॅच बनवली, ड्राईव्ह केला, हाय ब्लॅटचा वापर केला, चेंडू धावतोय आणि तिथे फील्डर सुद्धा धावतोय, पळतोय, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, सुई धागा शॉट, नशिबाचा चौकार अर्जुन फायटर्स साठी. या शेवटच्या चेंडूमध्ये 4 रन. चेक. खरं तर विशेष माहिती मैदानाच्या आतमध्ये आम्ही पुरवतोय. 4 षटकांसाठी तब्बल 20 मिनिटांचा वेळ घेतला गेलाय, जास्त वेळ घेतला गेलाय फिल्डिंग टीमनं. त्याच्यामुळे 5व्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचंय पंच. ही विशेष माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण अतिरिक्त वेळ घेतलाय, 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतले गेलेत.
डोलवी डॅशर्स टीमच्या माध्यमातून त्याच्यामुळे 5व्या ओव्हरमध्ये कंपल्सरी एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे त्याच्यामुळे 10 मिनिटं अतिरिक्त तुम्ही घेतलेत त्याच्यामुळे डोलवी डॅशर्स टीम आपल्याला एक खेळाडू जो आहे तो सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच स्वप्नीजी पवार सर. साईड स्क्रीनच्या बाजूचे प्रेक्षक प्लीज साईड स्क्रीन मोकळी ठेवा. ते विजनसाठी असतं, चेंडू चांगला दिसण्यासाठी असतं. प्लीज जी ब्लॅक आपण स्क्रीन पाहतोय त्याच्या तुम्ही आडवे येऊ नका. प्लीज कोऑपरेट करा. तुमची आम्हाला फार गरज आहे आणि तुमच्या सहकार्याची तितकीच गरज आहे. आणि इथे किती गरज आहे सांग मला आता. इथे 19 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. धावसंख्या 45 मित्रांनो. होऊ शकतं. हे इतिहास झालेले आहेत. 6 मध्ये 36 होतात, 6 मध्ये 40 झालेले आहेत, 6 मध्ये 60 सुद्धा झालेले आहेत. जे जय पवारच्या पुतण्या सुहास पवारने करून दाखवलेले आहेत तो तुम्हाला इतिहास माहिती आहे. या ठिकाणी इतिहास नाही तर 19 धावा करायच्या आहेत अर्जुन फायटर्सला. आणि बॅट्समन पाहतोय स्वप्नील, सोबतीला देव म्हात्रे. एकाकडे देव आहे, दुसऱ्याकडे स्वप्न आहे. जसं मी उल्लेख केला की स्वप्न तुझं आहे मित्रा आणि तुलाच पूर्ण करायचं आहे. डगमगू नको, तुटून पड. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. यज्ञेश. यज्ञेश मध्ये सुद्धा यज्ञ घेतलेला असेल त्याच्या मनामध्ये की मी सुद्धा यज्ञ घेऊन आलोय, मला धावा डिफाईन करायचे आहेत. 6 मध्ये 19 मित्रांनो. उडवलाय चेंडू, उंच जातोय, अंतर कापेल काय, उंची जास्त आणि झेल सोडलाय. धोका भी दिया, मौका भी दिया, छक्का भी दिया आणि या सिक्सर येतो अर्जुन फायटर साठी. लकी सिक्सर, नशिबाचा षटकार. ती आता 51 झाले, परंतु तिथे जर झेल टिपला असता तर सामन्यामध्ये मजबूत पकड करू शकला असता तो डोवेली डॅशर्स. परंतु इथे मात्र त्या खेळाडूची एक चूक फार मोठं नुकसान करून गेले मित्रांनो. म्हणून आपण क्रिकेटमध्ये काय म्हणतो, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. 5 मध्ये 13 समीकरण पूर्णपणे बिघडलंय. विश्लेषण बदलून टाकले या षटकाराने. उंच जात असताना हवेच्या साथीने गेला. जसं आपण अलिबागकडून ती हवा आली आणि पुण्याच्या पनवेलच्या दिशेने जात असताना तिकडे त्या हवेच्या साथीने चेंडू निसटला, हातात पडलेला. जजमेंट चुकलं फिल्डरचं. नक्कीच तो आजच्या दिवशी झोपणार नाही जर त्या संघाने सामना गमावला तर मित्रांनो. पण तो अजूनही हिंमत सोडू नका. यज्ञेशला सुद्धा माहिती आहे की माझ्यामध्ये एक क्षमता आहे. माझा चेंडू चांगला होता, फटका उंच केलेला, माझी फिल्डिंग चांगली होती, फक्त माझ्या फिल्डरने चुकी केली म्हणून नशिबाची साथ मिळाली, ती म्हणजे बॅट्समनला, आणि त्यांना गेला तो षटकार. धावसंख्या 51, 3 गडी बाद. जास्त वेळ प्लीज घेऊ नका. बॉलर कॅप्टन आपणास विनंती आहे, 5 चेंडू टाकायचे आहेत. तुम्हाला दंडात्मक सुद्धा केलेलं आहे. स्वप्नील सरांनी उल्लेख केला की तुमचा आउटफिल्डर एक आतमध्ये घेतलेला आहे तुम्ही त्या टायमिंगच्या वेळेच्या मुळे. पुन्हा एकदा तिथे थोडंसं रनवे मध्ये बिघाड किंवा पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. राजसाहेब माधव ठाकरे असं नाव आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे पिताश्री. बघा ऐतिहासिक जोडी आहे ही, बाप लेकाची जोडी. पुन्हा एकदा आपल्या महिला भगिनी आपल्याला जॉईंट होत आहेत, त्यांचं स्वागत. इथे बॅटची कडा आणि स्वागत झालं आपल्या लाडक्या ताईमाईंचं. ताईमाई अक्का, विचार करा बक्का, ह्या सामन्यावरती कोण मारेल शिक्का. विकेटचं पतन. वा वा, काय मॅच बनले मित्रांनो. टाळ्या वाजवत राहा. षटकार आला परंतु गोलंदाज हिंमत सोडत नाही. बघा हा रिलीज, साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून रिलीज. ओ हो हो, फ्लाइट डिलिव्हरी. चेंडूने अक्षरशः उंच उडी घेतली, जसं सांताक्रूज विमानतळावर एखादा विमान टेक ऑफ घेतोय. टेक ऑफ घेतलं, बॅटची पातळ कडा घेतली आणि विकेट किपरने मस्त झेल टिपला आपल्या हातामध्ये. आणि समीकरण पुन्हा एकदा सांगतोय, 4 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. धावसंख्या 51 वरती 4 गडी बाद. वा, 4 मध्ये 13 करून देईल का? 12 झाले तर सुपर ओव्हर असेल. यज्ञेच्या हातामध्ये चेंडू. नवीन बॅट्समन सुद्धा आलाय मैदानामध्ये. नवीन बॅट्समन
12व्या खेळाडूला सुद्धा माहिती नाही प्लीज. असं नका करू, लीग आहे. प्रेम कोळी. प्रेम कोळी आता हाताला चोळी, कारण इथे भरलीये 6 धावांची झोळी. झाली होली. वा, सिक्सर. डीजे रोडा कोळीवाडाचा हा कोळी आला आणि तिथे मात्र पूर्णपणे इथे समोरच्या संघाला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं. काय सामना मित्रांनो रंगतोय. षटकार आला लकी, विकेटचं पतन. पुन्हा नवीन बॅटर आलाय, पुन्हा एकदा षटकार आलाय. 3 मध्ये 7 धावांची गरज. जर ह्या चेंडूमध्ये षटकार मारला तर आपले लाडके तथास्तु डेव्हलपरचे आपले जनक मयुरीजी लाड साहेबांच्या वतीने इथे बक्षीस आलंय कॅश स्वरूपी. आणि सोबतीला संजयजी शिंदे साहेब सुद्धा बसलेले आहेत. आणि मला वाटतं सौभाग्यवती लाड मॅडम सुद्धा आपल्यामध्ये आहेत. प्रत्येकाला वेळ लावणारी स्पर्धा आहे. पर्व दुसरं आणि पहिल्या सामन्यामध्ये या दुसऱ्या पर्वाचं वाटेल सर्वांना गर्व अशी स्पर्धा. 3 मध्ये 7 इथे आलाय आणि महेश लाडच्या बॅनरकडे गेलाय. जाम भारी, लय भारी. अगदी तिकडे पाहतोय की सिक्सर आणि बॅटरने घेतली भरारी. मॅच टाय, स्कोरर लेवल. पहिलाच सामना काय झाला. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेसाठी. आणि स्वप्नीलचं तिथेच बॅनर आहे मयुरजी लाड साहेबांचं. त्या बॅनरला सांगितलं की तुम्ही बक्षीस लावलंय, घे मी त्याची तुम्हाला उदाहरण पेश केलंय. मी ते करून दाखवलं. तुमचं बक्षीस मला अगदी मी माझ्या शोकेश मध्ये ठेवेन, पण तुम्हाला मॅच जिंकायची आहे. व्यासपीठावरती व्यासपीठावरती मानगाव तालुक्याचा क्रिकेटचा एका दत्ता बालवणकर साहेबांचं शुभ आगमन होतं. वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यानंतर होणारा सामना सात्विक स्वरूप 11 आणि माने सरकार. त्यानंतर होणारा सामना सुपर स्टार्स विरुद्ध फायटर्स, अर्जुन फायटर्स यांचा टॉस या ओव्हरच्या नंतर लगेचच होणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अर्जुन फायटर्स आणि सुपरस्टार्स, रायझिंग सुपरस्टार्स या दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. काय मॅच बनवली प्रेम कोली. टाळ्या वाजवा. 2 चेंडू, 1 धाब्याची गरज. स्कोरर लेवल फक्त तिथे ढकलण्याचा प्रयत्न आणि अजून नशिबाची साथ मिळते. हा बाजीगर आहे, हा बाजीगर आहे. म्हणून म्हणतात रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है यारो. जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने वाले का मजा ही कुछ